आम्हाला काही कळलंच नाही। तिथे फार गर्दी होती आणि जीजू अंजलीला घेऊन शेताकडे गेले, एवढंच कळलं आम्हाला। आत्ताच्या आत्ता शेतात चला। काय प्रकार आहे? चेष्टा करतायत का ते आपली? जाऊयात गा, पण पहिल्यांदा नेमकं काय झालं ते तर समजून घेऊया। काय समजून घ्यायचंय? हळदीच्या अंगाने आपली मुलगी शेतात राहायला गेली, वाड्यात पाऊल सुद्धा टाकलेलं नाही तिनं। हे एवढं पुरेसं नाहीये का? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता शेतात जाऊया आपण, चला। यासाठी आम्ही लग्न केलेलं नाही आमच्या मुलीचं। इंदू बैस, तू खाली बैस। बघ जाऊयात आपण, पण तू पहिल्यांदा शांत हो। अंजलीचा फोन आहे। हॅलो अंजली, तू कुठे आहेस? तू काय झाले नक्की? बाबा, मी राणाजींसोबत शेतात आली आहे, तेच सांगायला तुम्हाला फोन करत होते। अगं पण शेतात कशी? काय झालं ते स्पष्ट सांग बघूया। द्या, मला बोलायचं तिच्याशी, द्या लवकर। हॅलो, हा अंजली, अगं काय प्रकार आहे हा? शेतावर का गेलीस? आई, तू आधी शांत हो। माझी अजिबात काळजी करू नकोस। काळजी काय करू नकोस? राणाजी कुठे आहेत? त्यांच्याकडे फोन दे। आई, अगं त्यांची काही चूक नाहीये। मला त्यांच्याशीच बोलायचंय। का केलं त्यांनी असं? आई, तू आधी बाबांना फोन दे। नाही, मला सांग सगळं काय झालंय ते बोल, नाही तर नको, आम्ही दोघंच येतो तुझ्याकडं। आई, तू आधी बाबांना फोन दे प्लीज, मी त्यांना सांगते। अगं पण मला का सांगत नाहीयेस मग? आई प्लीज। अंजली, बाबा, आईला सांगा आधी की काळजी करू नको, शांत हो म्हणा। जो काही निर्णय घ्यायचा होता तो मी आणि राणाजींनी मिळून घेतला। आता काही गोष्टी आहेत, पण तुम्ही काळजी करू नका, मी व्यवस्थित हँडल करेन। तुम्ही आता घरातच थांबा, मी नंतर फोन करेन। अंजली, बाबा, मी करते नंतर फोन। आता शेतात जाऊन काय काय तयारी करावी लागणार आहे नवरीला? ते तिकडे गेल्यावरच कळेल। कसं आहे ते संसार म्हणून कधी बघितलं नाही शेताकडे। तुम्ही काही काळजी करू नका, मला माहिती आहे सगळं। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला। तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी। अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली। हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे। त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये। खूप झालं आता, चांगुलपणा खूप झाला। मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं। अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती। आई, मी तुम्हाला नंतर फोन करते।
हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.